त्यामुळे कधी-कधी वैभव अशा गोष्टी बोलायचा जे खटकायल किंवा एकदम हर्ट होईल यू नो तर मग मी त्याच्याबरोबर जास्त वादविवादामध्ये नाही पडायचो. पण बाकी असे लोक असायचे ज्यांच्यावर मी करू शकत होतो, मग त्यांना बरोबर चावायचा प्रयत्न. हा एक पद्धतीचा गेम प्लॅन होता. जर मी नाही जाऊ शकत पुढे तर मी ह्याला पण जाऊ देणार नाही पुढे, अशा पद्धतीचा गेम प्लॅन होता. जे मी कधी विचार नाही केला, जे कधी मे बी निकीने पण विचार शायद मे कितना सुहाना साए अपना सफर है, आपकी दुआओं का सारा असर है. नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे आणि आत्ता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे पहिले इंडियन आयडॉल, लाडके गायक आणि बिग बॉस मराठीचे जंटलमॅन अर्थात अभिजित सावंत. तर त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हॅलो अभिदादा, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कसा आहेस? मस्त, धन्यवाद. कसा होता तुझा हा सगळा बिग बॉस मराठीचा प्रवास? खूप सुंदर, खूप चांगला मी हा प्रवास कंप्लीट केला आणि ज्या प्रकारे स्टार्ट टू एंड मी ह्या शोमध्ये आपलं एक महत्त्व टिकवू शकलो, खूप मजा आली. जेव्हा या शोसाठी विचारणा झाली होती किंवा फोन आला होता तेव्हा काय विचार होता मनामध्ये, किंवा किती एक्साइटमेंट होती, किंवा हो नाही असं काही चाललं होतं? हो, कारण त्यावेळेला माझ्या मनात हा विचार होता की मी जे काय नाव कमावलं आहे ठीक आहे. आपण असं म्हणतो की वेळेप्रमाणे ते फेड आउट होत असतं, जर आपण काय नाही केलं तर कमी कमी होत असतं. पण आहे तरी अशा ठिकाणी आपण जर गेलो आणि बिग बॉससारखा शो केला, एक मिथ होतं माझ्या डोक्यात की माझं जे आहे ते पण नाही जाणार की काय, गेलं तर काय करू मी, अशी एक धाकधूक होती मनामध्ये की मी बेटर आहे की नाही पडलेलं बेटर. पण त्याच क्षणापासूनच ही सुरुवात झाली की मी रिस्क घेणार, आपण रिस्क घेऊया आणि बघूया आणि मराठी प्रेक्षकांमध्ये आपली एक छाप परत आपण सोडण्यासाठी एक चांगला प्रवास करू शकतो. आणि मग ती सुरुवात झाली आणि खूपच चांगलं यश मला मिळालं. खरंच, अर्थात म्हणजे तुझा जो घरामध्ये वावर होता किंवा तुझं जे नेचर होतं, अगदी म्हणजे संयम सोडण्यासारख्या परिस्थिती पण आल्या, पण त्याही ठिकाणी तू तुझा धीर पकडून होतास. तर ह्या सगळ्यामध्ये अशी कुठे सिच्युएशन आली का की तुझा संयम सुटला, म्हणजे तुला असं वाटलं की नाही आता हे माझ्याकडनं नाही होत? मला लोक होती 2-3 ज्यांच्याबरोबर मला असं वाटायचं की ह्यांच्याबरोबर जास्त जर वाद झाला तर माझा संयम सुटू शकतो. जसं वैभव होता, आर्या होती, कधी कधी जान्हवी वाटायची की मला अरबाजबद्दल नाही वाटायचं. मला असं वाटायचं की अरबाज जो बोलतो आहे ना त्याला मी खूप चांगलं काउंटर करू शकतो, किंवा निकी जे बोलते त्याला मी काउंटर करू शकतो, कारण मला समजायचं त्यांच्यावरती काय बोलायचं आहे ते असं त्यामुळे मी भाषा रीड करायचो, त्या माणसांची मेंटॅलिटी रीड करायचो आणि मग मी त्यांच्याबरोबर तसं वागायचा प्रयत्न करतो. त्यामुळे कधी वैभव अशा गोष्टी बोलायचा जे खटकायल किंवा एकदम हर्ट होईल तर मग मी त्याच्याबरोबर जास्त वादविवादामध्ये नाही पडायचो. पण बाकी असे लोक असायचे ज्यांच्यावर मी करू शकत होतो, मग त्यांना बरोबर चावायचा प्रयत्न चालायचा. तर अशा पद्धतीने एक गेम प्लॅन माझा होता नेहमी. निक्की आणि तुझी मैत्री जी होती ती खरंच म्हणजे नितळ होती अगदी, पण त्याच्यावरती बऱ्याच शंका उठवल्या की अरबाजच्या मनामध्ये खूप काही हे झालं. तो तुमचा जो बेल्टनी बांधण्याचा टास्क होता, ज्यात तुमची दोघांची जोडी, तिथे तर अरबाजचा पूर्ण संयमच सुटलेला किंवा त्याने हे केलेलं. तर तेव्हा तुझासुद्धा सुटला होता, तूही ओरडला होतास की बस, कुठल्या तरी गोष्टीला लिमिट असते, माझीही फॅमिली बाहेर आहे. तर तेव्हा नेमकं तुझं काय झालं होतं? मला एक प्रकारचा वीट आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा, कारण पहिल्याच आठवड्यापासून तीच गोष्ट तिथेच येऊन फिरून बसायची की निकीशी मी का बोलतो, किंवा निकीच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे. कधी तर मी अवॉइड पण करायला लागलो तरीसुद्धा ती गोष्ट समोर येत होती की नाही, ह्या दोघांचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे, नक्कीच काहीतरी प्लॅन बी आहे. आणि त्याला खूप एक प्रकारे आग दिली जात होती, त्याच्यामध्ये आणखीन तेल टाकलं जात होतं. आणि म्हणून माझा तो उद्रेक होता की तुला जर वाटतं आहे की तुला त्रास होतो आहे
तर त्रास दुसऱ्यांना पण होतो आहे. असं नाही की आम्ही दाखवत नाही म्हणजे आम्हाला त्रास होत नाही आहे. तू दाखवू शकतो किंवा तो दाखवायचा आहे म्हणून तुला ते पावत्या पाहिजे आहेत लोकांकडून, आपुलकीचा हात पाहिजे आहे. आम्हाला नको आहे, पण दॅट डझंट मीन आम्हाला त्रास नाही होत आहे. हा त्याच्यातून निघालं ते सगळं संभाषण होतं. अरबाजच्या बाबतीत तर हे होतंच, पण कुठेतरी इन्सिक्युरिटी अंकिताला किंवा DP दादांना यांना वाटायची. त्यांना नेहमी वाटायचं की तू तिकडे जाऊन काहीतरी वेगळं बोलतोस किंवा इकडे येऊन काहीतरी अविश्वासाचा एक नेहमी सामना करावा लागला. जे म्हणजे जेव्हा मॅम घरामध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांनीही स्पष्ट सांगितलं. तर त्याबद्दल तुला काय वाटतं की कुठेतरी त्यांनी विश्वास ठेवायला हवा होता, अजून गेम छान झाला असता? हो, त्यांनी त्यांचा गेम आणखीन चांगला होऊ शकला असता जर त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला असता. तर त्यांनी जो अविश्वास दाखवला त्यामुळे त्यांचा गेम उलटा खराब झाला असं मला वाटतं. कारण आणि दुसरी गोष्ट हे होती की ज्या वेळेला अंकिता पुढे जात होती किंवा ज्या वेळेला अंकिताला रिअलायझेशन झालं की ती पाठी पडते, त्यावेळेला तिने प्रयत्न हे नाही केलं की मी स्वतःवर कशी येऊ. तिने मला खेचण्याचा प्रयत्न केला खाली. हा तिचा एक पद्धतीचा गेम प्लॅन होता. जर मी नाही जाऊ शकत पुढे तर मी ह्याला पण जाऊ देणार नाही पुढे, अशा पद्धतीचा गेम प्लॅन होता. जे मी कधी विचार नाही केला, जे कधी मे बी निकीने पण विचार शायद मी केला नसेल. पण तिची ती थॉट प्रोसेस होती की मी नाही जाऊ शकत आहे ना, मी ह्याला पण नाही जाऊ देणार. आणि ते सुरू झालं ज्यावेळेला टॉप 6मध्ये आपण आलो त्यावेळेला. तर तसं तो एक जो आणि त्याच्यामध्ये ती चुका पण करत गेली मग पुढे आणि त्या गोष्टी तिच्या समोर येत गेल्या लोकांसमोर आणि मग स्वतःला जस्टिफाय करण्याचे प्रयत्न पण तिने करायला लागले. प्रत्येक घर किंवा प्रत्येक सिच्युएशन आपल्याला काहीतरी शिकवत असते. तर ह्या बिग बॉसच्या घरातून किंवा ह्या सीझनमधून तू काय शिकलास? खूप सगळ्या गोष्टी शिकलो मी ह्या बिग बॉसच्या घरातून. इतक्या गोष्टी शिकलो ना मला, म्हणजे मी माझ्या आयडल नंतर आता 20 वर्ष झाली आणि त्या 20 वर्षांमध्ये त्या गोष्टी मे बी मला माहिती असेल पण त्या एक वाक्याप्रमाणे होत्या. एक जसं आपलं कोट असतो ना, आपण कोट वाचतो, ते कोट असतात, हे सगळे कोट असतात की अरे ड्रीम बिग किंवा करना है, जो भी करना है वो आज कर, असे आपण वाक्य वाचतो पण आपण कधी एक्सपिरियन्स नाही करत. आपल्याला फक्त सांगितलं जातं. बिग बॉसचं असं एकमेव घर आहे किंवा एकमेव जागा अशी आहे की हे यूज होतात तिथे, हे लाईन्स ज्या सगळ्या यूज होतात आणि तुम्ही प्रॅक्टिकली त्या टेस्ट करतात गोष्टी. त्यामुळे त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या मला असं वाटतं. प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम दिलं. अगदी तू जसा होतास तसा होतास, त्यामुळे प्रेक्षक प्रेम करतच होते, वोट करत. सगळ्यात जास्त नॉमिनेट झालं पण कधीही प्रेक्षकांनी कुठलाही हे होऊ दिला नाही. तर तू प्रेक्षकांना काय सांगशील किंवा त्यांच्यासाठी गाण्याच्या 2 वेळी आमच्या चॅनलमार्फत? कितना सुहाना साये अपना सफर है, आपकी दुआओं का सारा असर है, आपका है सब कुछ आपको नजर है, आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा. थँक्यू सो मच. तुला खूप खूप शुभेच्छा.